उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर ही पत्रकार परिषद होणार असं कळतंय। उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलतायत याकडे निश्चित लक्ष असेल आणि त्याचे अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर बघणारच आहोत। मात्र उद्धव ठाकरे यांची ही पत्रकार परिषद आज होतीये दुपारी 12:30 वाजता मातोश्री हे जे त्यांचं निवासस्थान आहे तिथेच ही पत्रकार परिषद होणार आहे। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलून पुढचे अपडेट्स घेऊया। पंकज, काय नेमके मुख्य मुद्दे असू शकतात आजच्या उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचे? रिद्धी, आपण आता बावनकुळेंची प्रतिक्रिया अद्या काही मिनिटांपूर्वी ऐकली। त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं डोकं फिरल्याचं त्यांनी वक्तव्य केलं। काल देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना भ्रम झालाय का याचं विधान केलं। आदित्य ठाकरे आणि कुटुंब यांनाच फक्त त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं ही भूमिका घेतली। त्यामुळे कुठेतरी कालचं उद्धव ठाकरे यांचं स्टेटमेंट, मुलाखतीत दिलेलं त्यांचं एक वाक्य की देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं होतं की ते आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून दिल्लीला निघून जाणार, याच वाक्यावरनं गेले 2 दिवस म्हणजे काल आणि आज राजकीय प्रतिक्रिया येत आहेत। उद्धव ठाकरे होते विरोधक हे अगदी ज्याला आपण म्हणू शकतो जोरात तोंडसूक घेत आहेत, प्रचंड टीका त्यांच्यावरती करतायत, त्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न करतायत, टार्गेट करतायत। अर्थात या सिच्युएशनमध्ये निवडणुकीचा काळ आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडून याविषयी स्वाभाविकपणे प्रतिक्रिया येणार ही अपेक्षित होतं आणि ती प्रतिक्रिया येणार आहे। 12:30 वाजता उद्धव ठाकरे नक्की या बाबतीमध्ये बोलणार आहेत। 12:30 वाजता मातोश्रीवरती ते पत्रकार परिषद घेत आहेत। त्याच्यामध्ये त्यांना नक्की काय म्हणायचं होतं, ते नक्की काय म्हणालेत, देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले होते, त्याच्यावरती आता प्रतिक्रिया येत आहेत, अगदी तीव्र प्रतिक्रिया येत आहेत असं म्हणावं लागेल। कारण यापूर्वी मातोश्री किंवा त्याच्या प्रमुखांवरती इतक्या हार्शली किंवा ज्याला आपण म्हणू शकतो इतक्या ठळकपणे टीका जी आहे ती केली जात नव्हती, मात्र आता उद्धव ठाकरेंवरती तशा पद्धतीची टीका केली जाते। त्यामुळे त्यांच्याकडून प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे। त्या नक्की याच्यावरती काय बोलतात, त्यांची भूमिका काय आहे, त्या विधानाविषयी त्यांचं नक्की म्हणणं काय आहे, पहिल्यांदा ते जाहीररित्या जे आहे ते स्पष्ट करतील।